तर मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान होतंय। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानाची टक्केवारी जरी वाढली तरी त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार असल्याचं मत अरविंद सावंत यांनी मांडलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर अमेय पाठकने। मुंबईमध्ये कला, क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही आज निवडणुकीदरम्यान आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर, काय सांगाल, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मतदान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। सकाळपासून मतदारांचा उत्साह द्विगुणित झालेला बघायला मिळतो। हा उत्साह आपण पाहताय। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जे रान उठवलंय, पेटवलंय, त्याचा हा परिणाम आहे। आणि मराठी माणूस मुंबईतला पेटून उठलाय आणि कुठल्याही परिस्थितीत भगवा फडकवायचाच। पूर्वी आम्हाला सारखं मतदारांच्या मागेही लागायला लागायचं, आज अशी परिस्थिती की मतदार स्वतःहून आलाय आणि येतोच आहे। सायंकाळपर्यंत खूप चांगलं मतदान होईल आणि शिवसेना निश्चित विजयी होणार, भगवा फडकणारच। सर, आपण जर बघितलं तर गेल्या वेळी 45 ते 46% मतदान झालं होतं, मात्र यावेळची सकाळपर्यंतची आकडेवारी बघता मतदानाचा टक्का वाढणार आहे। असं जर झालं तर समीकरणं बदलण्याची शक्यता जास्त असती, तर काय वाटतं यावरती तुमचं काय मत आहे? समीकरण काही झालं तरी भगवाच फडकणार। हे समीकरण बदलते, आमचीच माणसं वोटिंग जोरदार करते, त्याच्यावर बदलत नाही। किती टक्के मतदान झालं तरी शिवसेना एक नंबरवर असणार आणि ती भगवा फडकल्याशिवाय स्वस्त बसणार। युवा वर्गाचं प्रमाणही जास्त आहे खूपच, म्हणजे तुम्ही मी प्रचारात जेव्हा फिरताना पाहिलं तर मागच्या माझ्याही निवडणुकांमध्ये युवा वर्ग होता बरोबर, पण ज्या पद्धतीने तो सहभागी असायचा त्यापेक्षा तो अधिक उत्साहानं यावेळेला सहभागी असलेला दिसतोय आणि खूप प्रामाणिकपणे काम करतोय। युवासेनेचे कार्यकर्ते काय भन्नाट काम करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश शेळगावकर सोबत अमेय पाठक, महाराष्ट्र वन, मुंबई।